शुभ सकाळ. आजचा आहे संडे आणि कुल्लू आज निवांत झोपलेला आहे कारण की संडे आहे आणि त्याला उठायचं काही टेन्शन नाही. स्कूलमध्ये जायची तयारी नाही, डबा टिफिन तयार करायचं मलाही टेन्शन नाही. त्यामुळे आम्ही निवांत असं उठलेलो होतो आज. मुलांना फक्त सॅटर्डे आणि संडे हे 2च दिवस निवांत झोपायचं असतं आणि रोज तर गडबड लागलेलीच असते, की उठा, तयारी करा, ब्रश करा आणि मी कटकट करत असते. तो सहन करत असतो. ही फ्रेश झाले, किचनमध्ये आले आणि मी हॉलमध्ये डोकावून बघते तर बघितलं की वॉटरफॉल इकडे कुशन्सचा वॉटरफॉल पडलेला आहे आणि तो किचनपर्यंत आलेला आहे. तर हे रात्रीचं जे कुल्लूनी अस्तव्यस्त करून ठेवलेले आहे कुशन्स ते आता नीट निस्तरायचं आहे मला आणि हे काम तर नंतर होत राहील. आधी किचनमध्ये जाऊन छान असा चाय बनवते आणि त्यानंतर मग कुल्लूसाठी दूधही तापवते कारण की त्याला उठतपर्यंत ते मग थोडंसं थंड गार व्हायला पाहिजे ना. संडे असल्यामुळे आज निवांत होतं आणि नाश्ताही छान बनणार होता. तर मग मी इकडे काल बॅटर टाकलेलं होतं. थोडंसं गारवा होता हवेमध्ये आणि थंडी होती त्यामुळे इतकं बॅटर फुललेलं नव्हतं, पण बऱ्यापैकी फुललेलं होतं. मग असं गरम पाणी केलं आणि छान असं इकडे हॉलमध्ये येऊन जिथे कुशन नाही आहे त्या सोफ्यावर जाऊन बसले आणि छान असं गरम पाणी पिलं आणि थोडा वेळ बसून गरम पाणी पिल्यानंतर अंगात थोडीशी एनर्जी येतं आणि चहा पिल्यानंतर तर मग भरपूर अशी एनर्जी येतं आणि दिवसभरासाठी ते पुरणार असतं. कारण की इतकं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं असतं कुल्लूनी आणि त्याच्यामागे ओरडायचं आणि त्याला सांगायचं. ते दिवसभर काम चाललेलं असतं. त्यामुळे मग एनर्जी हवी असते. किचनमध्ये आले आणि काल रात्रीच मग अंडी आणि बटाटे सोबत उकळून ठेवलेले होते आणि बटाट्याचा आज चटणी बनवायची आहे कारण की आज नाश्त्याला बनणार आहे उत्तप्पम आणि उत्तप्पम बनवू की डोसा हे तर कुल्लू उठल्यानंतरच मी त्याला विचारेल कारण की त्याची फर्माईश असेल ते मी आज बनवणार कारण की आजचा संडे आहे आणि निवांत वेळसुद्धा आहे. त्यासाठी मग मी आधी चटणी बनवून घेते जी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची असतात ती आणि त्याला विचारल्यानंतर मग त्याने जे सांगितलं ते बनवूया. पिल्लू उठल्यानंतर त्याला विचारलं, "आज काय नाश्त्यामध्ये खाणार?" तर तो बोलला, की "आई आज डोसा बनवशील का?" मी म्हटलं, "का रे तुला तर उत्तप्पम आवडतो ना, मग आज डोसा का?" तर "नाही, आज मला डोसा खायचा आहे. मी ॲडव्हर्टाइज बघितली होती ना टीव्हीवर, मग मला तिथे डोसा दिसला बनवतानी. तर मग मला आज माझ्यासाठी तू डोसा बनवशील?" मी म्हटलं, "ठीक आहे, आपण डोसा बनवूया आज." मग डोसा बनवलेला मी. मी सॅटर्डे, संडे किचनमध्ये असली की कंटिन्यू तो माझ्या मागेच मागे राहतो आणि त्याच्या ज्याही स्कूलमधल्या गोष्टी आहेत, मित्रांच्या, मैत्रिणींच्या, टीचरच्या, आज काय शिकवलं ते, यानी असं केलं, त्यानी तसं केलं, कंटिन्यू माझ्या मागे आणि माझ्या कानामध्ये ते त्याच्या गोष्टी चालू असतं. छान असं डोसा बनवलेला होता आणि तो खूप हॅपी झाला होता की मला डोसा खायला मिळणार आहे. मी डोसा प्लेटमध्ये टाकला आणि त्याला मग प्लेट दिली, तर त्याला मग स्माइली फेस काढायचा होता, जसं की मी नेहमी काढते त्याच्यासाठी. संडे असले की सॅटर्डे असलं की मी त्याला स्माइली फेस
टोमॅटो सॉसनी काढून देते. तर तो त्याचा प्रयत्न सुरू होता स्माइली फेस काढण्याचा, पण तो त्याला काही जमला नाही तितकासा. पण जितकाही जमला तितकाही, "आई आज मला जमलं नाही." मी म्हटलं, "ठीक आहे, कधीतरी जमणार." तर मग त्याने स्माइली फेस काढण्याचा प्रयत्न केला आणि टोमॅटो सॉससुद्धा सोबत घेतला. कुल्लूने कुल्लूची प्लेट आणलेली होती डोश्याची आणि मी माझी प्लेट घेऊन आली. मग टीव्ही ऑन केली आणि मग टीव्ही बघत-बघत आम्ही नाश्ता केला. त्याला क्रंची अख्खा डोसा दिला, तर त्याला तो अख्खा डोसा नको होता. त्याला काप करून हवे होते. तर मग त्याला मी तोडून दिले आणि खायला लावलं. मी म्हटलं, "चल आता खा पटपट आणि आवर." नाश्ता करून झालेला होता आणि रोजचा जो त्याचा छंद आहे, की वेगळ्या-वेगळ्या ड्रॉइंग्स काढायच्या. तर मी त्याला एक बुक दिलेलं आहे. तो त्यामध्ये तो त्याच्या मनाने येईल त्या ट्रेन्स काढत असतो. अनेकदा तो तो ट्रेनच काढतो चित्रांमध्ये. पण आज मी त्याला बुक दिलेलं होतं जे कलरिंगचं बुक होतं. त्याला आपण कलर करायचं होतं. तर त्यात मी म्हटलं, "कलरफुल छान कर तू आणि मला दाखव मग तू." आणि छान असं तो कलरिंग करत होता. त्याच्या आयडियानुसार तो रंग वापरत होता आणि छान असं त्याचा टाईम पण स्पेंड होत होता, आजचा संडे असल्यामुळे. मग रात्री त्याला मी अभ्यासाला घेऊन बसले आणि तो आता स्पेलिंग शिकला आहे आणि त्याला 1 to 20 पर्यंत स्पेलिंग येतात. तर मग इकडे स्पेलिंग लिहिलेले आहेत, ते झाकून तो स्वतःच्या मनाने स्पेलिंग लिहत होता. कारण त्यांनी लर्न केलेले होते. टीचरनी लर्न करून घेतलेले होते आणि खूप छान असा सीनियर के-जीचा प्रवास आता हळू संपतोय. आता 1 महिनाच राहिलाय सीनियर के-जीच्या प्रवासाला आणि ऑलमोस्ट त्याचे 1 to 20 पर्यंत स्पेलिंग्ससुद्धा लर्न झालेले आहे आणि खूप काही शिकलेला आहे तो यावर्षी आणि पार्टिसिपेट पण केलं आहे. स्टेज डेअरिंग पण आलेली आहे त्यामध्ये थोडी-थोडी. आणि जसं की आपण ॲन्युअल फंक्शनमध्ये बघितलं, तर असा खूप छान असा सीनियर के-जीचा प्रवास आजचा संडे आमचा असा स्पेंड झालेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. बाय.